नमस्कार मित्रांनो. तर आज मी ऑफिसमधनं येताना एक ॲक्सिडेंट पाहिला. एका रोडच्या साईडला उभ्या असलेल्या ऑटोला एका कारने धडक दिली. ऑटोचा अक्षरशः चुरा झालाय आणि कारलाही बरेच डॅमेज झाले, पण सुदैवाने कोणालाही लागलं नाही. कारमध्ये जे मुलं होती त्यांनाही लागलं नाही आणि ऑटोमध्ये सुदैवाने ड्रायव्हर नव्हते प्रेझेंट, त्यांनाही काही इजा झाली नाही. तर एक जीवितहानी होण्याचा जो प्रसंग होता तो टळलेला आहे. यामध्ये जे बोलण्यासारखं असं आहे की जर आता ज्या गाडीची तुम्हाला मी कंडिशन दाखवली राईट, त्यामध्ये ती गाडी फक्त त्या ड्रायव्हरला इम्पॅक्ट नाही करत, त्याच्या पूर्ण परिवाराला इम्पॅक्ट करते. कसं काय की कारण त्यांचा जो रोजगार आहे तो त्या गाडीवर अवलंबून आहे आणि आता जोपर्यंत गाडी परत नीट होत नाही तोपर्यंत ते काय करणार. सो अशा गोष्टी टाळण्यासाठी आपल्या एखाद्या निष्काळजीपणामुळे अशा पूर्ण एखाद्या परिवाराला लाईक इम्पॅक्ट करत असेल तर तुम्ही नक्कीच गाडी थोडी दमानी चालवली पाहिजे आणि ट्रॅफिक नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा जास्त कोणाची तरी जीवन आहे आणि कोणाच्या तरी जर परिवारावरती जर इम्पॅक्ट होत असेल तर आपण थोडं 2 मिनिटं लेट गेल्याने काहीही फरक पडणार नाही. आणि लास्टला एकच बोलणं आहे, सुरक्षित चालवा, सुरक्षित पोचा. सो जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद.